आज माझा हर्ष रागावूनच बसला सकाळ सकाळी उठल्यापासून. तर झालं असं काय होतं, सकाळी उठल्यापासून लाडी गोडी माझ्या माहीला म्हणजे माझ्या मुलगीला लावत होत हे बघून त्याला जेलसी फील झाली आणि तो मुद्दामून असं आतमध्ये किचन मध्ये जाऊन असं वाकून बघत होता आणि बघत होता की मम्मी मला इग्नोर कशी घेणार होती. पण त्याच्या आधीच तो रागावून आतमध्ये गेला आणि असं रागवून बघत होता आणि हे मला माहिती होतं, पण मी पण त्याला मुद्दामून इग्नोर करत होती. हर्षला कोण प्यार करेल. तर खरं तर हा खूप फनी वाला मोमेंट होता. मम्मी त्याला समजवलं, अरे बाबा मी दोघांची मम्मी आहे, तुम्ही दोघं माझे चिल्लू पिल्लू आहेत, कसं तुला समजत नाही, तू पण तुझ्याशी पण मी प्रेम करते, चला हो तुमच्यासोबत असं होते का दोन मुलं असल्यावर. असं मग दुपारी नवरा घरी येताना ना कलिंगड सोबतच घेऊन आलेला आणि कलिंगड बघितल्या माझी मुलं आणि मी पण नाश्ता विष्टा सोडून पहिला कलिंगड खायला बसलो. त्या अगोदर छोटी पण घरी होती ना, मग विचार केला चला अर्धा कलिंगड तिच्या घरी पाठवून देऊ. नंतर माझी छोटीशी फॅमिली आणि एकदम हॅपी फॅमिली कलिंगड खाण्याचा एन्जॉय करतो. आणि खरं सांगू ना, कलिंगड तुम्ही बघू शकता किती रेड आणि सिरियस एवढा गोड कलिंगड पहिल्यांदा मी लाईफ मध्ये खाल्ला आणि ते पण फॅमिली सोबत आहे. तो खूपच एन्जॉय करून आम्ही सगळ्यांनी कलिंगड खाल्ला. लाईफ मध्ये ट्विस्ट येऊन तसं झालं, मी मस्त नाश्ता करून दिला आणि नाश्त्याला मी आज मस्त सुका जेवला बनवला, ते पण त्यांच्या बोलण्यावर बनवलेला. पण त्याचा मित्राचा फोन आला ना, तर तो लगेच गेला आणि त्याने मित्रांनी विचारलं तू काय करतो, तो बोलते नाश्ता करायचा, बोलते काय बनवलं, तो बोलते सुका जेवला बनवतो, बोलते ये घेऊन. तर त्याने नाश्ता सोडून पहिला त्याच्या मित्राला द्यायला आणि मला रागाने आला. मी रागाने तो नाश्ता त्याच्यासाठी काढला, तो नाश्ता मी करून घेते, जाऊ दे तुला जेवायचं जेव, नाही तर तू नको जेव. असंच रुसत गंमत मध्ये दुपार निघून जाते आणि संध्याकाळी येतानाच नवऱ्याने मच्छी आणलेली. मच्छीमध्ये काळे मासे घेऊन गेले, काय संडे स्पेशल आहे ना, तर घेऊन. तर आता मच्छी बनवायची तर खूप मेहनत लागेल, तर पहिला किचन मध्ये जाऊन आपल्या तयारीला मच्छी सांगू नका, बिहारी स्टाईल मध्ये बनवायला लागते. म्हणजेच मच्छी पहिला तेलामध्ये फ्राय करा, नंतर मसाल्याचा रस्सा बनवा आणि त्याच्या सोडा. तर कसं म्हणा डबल मेहनत असते, म्हणून या किचन मध्ये खूपच गरम होते. मच्छी फ्राय करा, नंतर हे करा. आणि माझ्या माईचं असं बाहेर जायला निघालं, येऊन नसते पाणी बनते मध्ये पाणी आणि बाहेर खेळत. आणि तुम्हाला सांगू खरंच मच्छी फ्राय काय जेवण बनवता एवढं मला गरम झालं. हे फेस वॉश अजिबात नाही केलं, हे मला गरमीने मी एवढी गरम झाली. फटाफट मी किचन मधलं सगळी कामं आवडून घेते. तुम्ही बघू शकता मच्छी वगैरे फ्राय करून भात चपात्या वगैरे बनवून भांड्या पण मी घासून घेतलेला. आणि खरं सांगा लेडीज साठी संडे स्पेशल काही नसते, तिच्यासाठी बसभरामध्ये जेवण बनवा हेच असेल. म्हणून स्पेशल संडे ओनली हाऊस वाईफ. चला मला उद्या असंच माझ्यासाठी एक स्पेशल आहे की बाबा नवरा CNG भरायला जातो ना, तर मी त्याच्यासोबत जाते, तर थोडंफार त्याच्यामध्ये होऊन जाते, एवढं काही वाटत नाही. तर मी तिकडेच निघाले CNG भरायला. चला मी तर चालली बाबा CNG भरायला, थोडं थंडी थंडी हवा खाऊन येते. तर तुम्ही पण आम्हाला भेटा उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.